नमस्कार मंडळी, मराठी माऊली या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मंडळी, आज आपण बघणार आहोत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी अभेदा, माझे नमन तुझ्या पदा, असो सर्वदा अनन्य भावे. हे राघवा रघुपती, पाव आता शीघ्रगती, माझा अंत पाहशी किती, हे काही कळेना. खऱ्या थोरांशी कठोरता, नाही शोभत अनंता, याचा विचार काही चित्ता, करा आपुल्या येकाळी. मी दीनवाने मारितो हाका, मला दगा देऊ नका, हे जगदीशा जगन्नायका, पावा दास गणूस. महाराज असता शेगावात, विप्र एक काशीनाथ, जो खंडेरावाचा होय सुत, गर्दे उपनाव जयाचे. तो आला दर्शना, समर्थांच्या वंदिले चरणा, मूर्ती पाहून त्याच्या मना आनंद झाला अतिशय. माझ्या सन्माननीय वडिलाने जी जीवनमुक्ताची लक्षणे लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्तीही. माझे भाग्य धन्य धन्य, म्हणून हे पाहण्या चरण, आलो खामगावाहून, त्याचे सार्थक झाले की. तो समर्थांनी लीला केली, कोपरखिळी मारिली, काशीनाथाच्या पाठीस बली, आपुल्या परम कृपेने. जा तुझा हेत पुरला, वाट पाहे तारवाला, या भाषणे घोटाळला, काशीनाथ मानसी. म्हणे कामना माझे ये ठाई, मी ना आलो मागण्या काही, तारवाला शिपाई, वाट पाहतो काय हे. त्याचे गुध कळेना, पुसण्या छाती होईना, निमुटपणे वंदून चरणा, गेला निघून खामगावी. तो तारवाला शिपाई उभा दारात होता पाही, तार घेतली घाईघाई, कशाची ती बघण्यास. तारे तहा मजकुर, तुमचा केला तक्रूर, मुनसफीच्या हुद्द्यावर, मोर्शी तालुक्या कारणे. ते पाहता आनंदला, कोपरखिळीचा अर्थ कळला, त्या काशीनाथ पंताला, पहा संतांचे ज्ञान कैसे. असो एकदा नागपुरी, समर्थांची गेली स्वारी, गोपाळबुटीची आगरी, त्याच्या अति आग्रहाने. ही भोसल्याची राजधानी, पूर्वकाली होती जाणी, त्या शहराची आज दिनी, दैना झाली विबुध हो. स्वातंत्र्यरूपी प्राण गेला, खरा धनी याचक ठरला, परक्यांचा बोलबाला, झाला जया शहरात. गजघोडे पालख्या अपार, नाहीशा झाल्या साचार, रस्त्याने फिरे मोटार, अति जोराने विबुध हो. असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवणाचा, वाडा गोपाळ बुटीचा, होता सीता बर्डीवर. त्या भव्य सदनात, नेऊन ठेविले सद्गुरुनाथ, जैसा वाघ किल्ल्यात, कोंडोनिया टाकावा. बुटीचा ऐसा विचार, या सीता बर्डीवर, महाराज ठेवावे निरंतर, जाऊन द्यावे शेगावा. अक्रूराने कृष्णाला, जैसा मथुरे माझी नेला, तोच प्रकार येथे झाला, काय वर्णन करावे. शेगाव पडले भनभनीत, अवघे लोक दुःखित, विनविती हरी पाटला प्रत, महाराज येथे आणा हो. कुडीमधून गेला प्राण, कोण पुसे तिजला गुण, तैसे समर्था वाचून, शेगाव हे प्रेत पहा. तुम्ही गावचे जमेदार, करा याचा विचार, बुटी मोठा सावकार, तेथे ना आमुचा लाग लागे. टक्कर हत्ती हत्तींची, होणे आहे योग्य साची, येथे आम्हा सम कोल्ह्याची, नाही मुळी किंमत. जम्मू माळीसी लढायाला, मारुती हाच योग्य ठरला, जिंकावया कर्णाला, झाली योजना अर्जुनाची. तुम्ही नागपुराप्रती जावे, समर्थांशी घेऊन यावे, आम्हा अवघ्यांस सुखवावे, हीच आहे विनंती. इकडे बुटीच्या घरात, आजुर्दे राहिले संत, जेवी हस्तिनापुरात, कृष्ण नाही आनंदला. महाराज म्हणती बुटीसी, जाऊ दे मज शेगावासी, या आपुल्या भव्य सदनासी, ठेवून आम्हा घेऊ नको. ते बुटी मुळीच मानिना, समर्थ जाऊ देईना, अनागोंदीचा रामराणा, बुटी वाटे निसंशय. बुटी भाविक होता जरी, अहंता नव्हती गेली खरी, श्रीमंतीचा गर्व भारी, त्याच्या ठाई वसतसे. रोज ब्राह्मण भोजन, समर्थांपुढे सदा भजन, परी शेगावचे येतजन, बंदी त्या तो करीतसे. जाऊन देई दर्शना, शेगावचे लोकांना, बिगर परवानगी श्रीमंत सदना, जाता नये कवणासी. शेगावचे लोक भले, जरी आणावया गेले, परीन काही उपाय चाले, गेले तसेच आले परत. इकडे भक्त पाटील हरी, काही मंडळी बरोबरी, घेऊन निघाला नागपुरी, समर्थांसी आणावया. बसला अग्निरथात, त्याच वेळी वदले संत, त्या गोपाळ बुटी प्रत, येणे रीती ते ऐका. अरे गोपाळा पाटील हरी, निघाला यावया नागपुरी, तो येण्याच्या आतपरी, मला येथून जाऊ दे.
तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार, तो पडला जमेदार, याचा विचार करावा. तुझ्या धनाच्या जोरावरी उड्या या जाण निर्धारी, तो मनगटाच्या बळावरी नेईल मजला येथून. हरी पाटील तेथे आला, शिपायाने अटकाव केला, परितोन त्याने मानिला, प्रवेश केला सन्नात. गोपाळ बुटीची या घरी पंगत होती थोर खरी, पाटील आल्याच्या अवसरी आले ब्राह्मण भोजना. ताटे चांदीची अवघ्यांस, शिसमचे पाट बसण्यास, होत्या पातळ पदार्थास, वाट्याजवळ चांदीच्या. नाना विविध पक्वान्ने होती भोजना कारणे, मध्यभागी आसन त्याने मांडिले समर्थ बसण्यास. एशी बुटीची श्रीमंती तिचे वर्णन करू किती, ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा. असो हरी पाटील सन्नात आले समर्था नेण्याप्रत, तो महाराज निघाले धावत द्वारी त्यास भेटावया. वासरा गाय पाहून जेसी येई धावून, तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले. चाल हरी शेगावासी, येथे मुळीन राहणे मसी, तू आलास न्यावयासी हे फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले ते गोपाळाने पाहिले, अनन्य भावे चरण धरिले समर्थांचे येऊन. विक्षेप माझा गुरुराया नका करू या समया, दोन घास घेऊन या इच्छित स्थला मग जावे. तैसेच बुटी पाटलासी बोलू लागले विनयसी, तुम्ही घेऊन प्रसादासी जावे हेच मागणे. येथे न राहती महाराज हे समजून आले आज, पंक्तीत माझी राखा लाज, तुम्हीच पाटील येदवा. आत्ताच समर्थ गेले जरी लोक उपाशी उठतील तरी, आणि अवघ्या नागपुरी टीका माझी होईल पहा. भोजने होईपर्यंत महाराज राहील तेथ, शेगावाची समस्त मंडळी पंक्तीस जेवली. भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली खरी, दर्शनाची भीड भारी झाली बुटीच्या वाड्यात. कुटुंब गोपाळ बुटीचे जानकाबाई नावाचे, परमभाविक होते साचे, गृहलक्ष्मीच होती जी. तिने केली विनवणी महाराजांचे चरणी, माझा हेतू मनीच्या मनी बसू पाहतो गुरुराया. तई महाराज बोलले तुझ्या मना मी जाणितले, ऐसे म्हणून लाविले कुंकू तिच्या कपाळास. आणखी एक पुत्र तुला परम सद्गुणी होईल भला, अंती जाशील वैकुंठाला सौभाग्यासह बाळे तू. ऐसा आशीर्वाद देऊन निघते झाले दयागण, त्या सीताबर्डीहून आले रघुजीच्या घरी. हा भोसला राजा रघुजी, उदार मनाचा भक्त गाजी, ज्याने ठेविला रामराजी आपुल्या शुद्ध वर्तने. त्याचे लौकिकी राज्य गेले जे अश्वाश्वत होते बले, शाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरु भक्तीचे राज्य घरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार, त्याचा घेऊन पाहुणचार राम टेकासी गेले पुढे. तेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून, शेगावच्या मठा जाण हरिपाटला समवेत. धार कल्याणचे रंगनाथ जे थोर साधू मोगलाईत, होते ते भेटण्याप्रत समर्थ आले शेगावी. अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी, त्याचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ. श्री वासुदेवानंद सरस्वती कर्ममार्गी ज्याची प्रीती, कृष्ण तटाका ज्याची महती, मानगावी जन्म ज्यांचा. ते येण्याचे अगोदर बाळाभाऊसे साचार, बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा उदयिक माझा बंधू येतो एक, मज लागी भेटण्या देख त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी म्हणून उद्या पंथांतरी, चिंध्या न पडू द्या निर्धारी अंगण स्वच्छ ठेवा रे. चिंधी कोठे पडेल जरी तो कोपेल निर्धारी, जमदग्नीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामीची. तो कराडा ब्राह्मण शुचिभृत ज्ञानसंपन्न, ते हे त्याचे कर्मठपण कवचापरी समजावे. ऐसे बाळास आदले दिवशी सांगते झाले पुण्यराशी, तो एक प्रहर दिवसासी स्वामी पातले तेठाया. एकमेकांशी पाहता दोघे हसले तत्वता, हर्षयुभयंताच्या चित्ता झाला होता अनिवार्य. एक कर्माचा सागर, एक योग योगेश्वर, एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा, एक गंगा भागीरथी, एक गोदा निश्चिती, एक साक्षात पशुपती, एक शेषशाही नारायण. स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बैसले, आपल्या पलंगावरी भले चिटक्या कराने वाजवित. स्वामी येता चिटकी थांबली, दृष्टादृष्ट दोघां झाली. तै स्वामींनी विचारिली आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजानने तुकविली मान, स्वामी गेले निघून बाळास कौतुक वाटले. बाळा म्हणे गुरुराया हे दृश्य पाहून या, संशय उपजला चित्ता ठाया, त्याची निवृत्ती करा हो.
त्याचा मार्ग अगदी भिन्न तुमच्या ह्या मार्गाहून, ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो? ऐसा प्रश्न ऐकिला, समर्थ देती उत्तर त्याला, बरवा प्रश्न बाळा केला, त्वा हा आज आम्हा ते. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असती साचे, हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. स्वरूपे त्याची भिन्न भिन्न दिसती पाहणारा कारण, तेने घोटाळा वरिते मन पाहणारांचे राजसा. सोवळे ओवळे संध्यासान व्रत उपोषणे अनुष्ठान, या कृत्या लागून अंगे म्हणावी कर्माची. ही अंगे जो आचरी निरालसपणे खरी, तोच समजावा भूवरी ब्रह्मवेत्ता कर्मठ. अधिक न्यून्य येत होता कर्ममार्ग न ये आता, म्हणून विशेष तत्परता ठेविली पाहिजे आचरणी. येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी, पराकारणे दुरुत्तरी कदा त्याने तोडू नये. आता भक्ती मार्गाचे एक हे लक्षण साचे, भक्तिपंथाने जाणाराचे मन पाहिजे शुद्ध अति. मलिनता मना ठाई अंशही राहिल्या पाही, त्याच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे. दया प्रेम लीनता अंगी पाहिजे तत्वता, श्रवणी पूजनी आस्था पाहिजे त्याची विशेष. मुखा माझी नामस्मरण करणे हरीस जाणून, ऐशी अंगे असती जाण या भक्ती मार्गाला. या अंगासह जो भक्त करी त्यालाच भेटे श्रीहरी, भक्ती मार्गाची नये सरी त्याचा विधी सोपा असे. परी तो करण्या आचरण कर्माहून कठीण जाण, जेवी गगनाने जवळपण नेत्रा लागी दिसत असे. आता योग मार्ग तिसरा सांगतो मी ऐक खरा, या योग मार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असे. परी हा पसारा निश्चयसी आहे ज्याचा त्याचे पासी, योग मार्ग साधण्यासी बाहेरचे न काही लागे. जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात, त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा. आसने रेचक कुंभक इडा पिंगलेचे भेद देख, धवती मुद्रा त्राटक कळले पाहिजे मानवा. कुंडली आणि सुषुम्ना यांचे ज्ञान पाहिजे जाणा, आधी योग करणाऱ्यांना तरीच तो साधेल. या तिन्ही मार्गांचे अंतिम फळ ज्ञानसाचे, परी ते ज्ञान प्रेमाचे विन असता कामा नये. जे जे कृत्य प्रेमाविन ते ते अवघे आहे क्षीण, म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गात. काळा गोरा खुजा थोर कुरूप आणि सुंदर, हे शरीराचे प्रकार त्याची न बाधा आत्म्याते. आत्मा अवघ्यांचा आहे एक, तेथे न पडे कदा फरक, शरीरभेद व्यावहारिक त्याचे कौतुक काही नसे. तीच या तिन्ही मार्गांची स्थिती तंतोतंत साची, बाह्य स्वरूपे भिन्न त्यांची परिमूळ कारण एक असे. मुक्कामास गेल्यावर मार्गाचा न उरे विचार, जो मार्गी चालतो नर महत्व त्याचे त्यास वाटे. पंथ चालण्या आरंभ झाला परी मुक्कामास नाही गेला, अशाचाच होतो भला तंटा पंथाभिमानाने. या तिन्ही मार्गाचे ते पांथ मुक्कामी पोचल्या होती संत, मग तयांच्या संबंधात द्वैत नसे एतुलेही. वसिष्ठ वामदेव जमदग्नी उद्धव सुदामा पार्थ विदुर हे गेले भक्ती मार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरख जालंधर हे चढले जिना थोर या योग मार्गाचा. जो वसिष्ठा लाभ झाला तोच विदुराच्या पदरी पडला, तोच मच्छिंद्राने भोगिला फळा माझी फरक नसे. तीच प्रथा पुढे चालली येथे न शंका घ्यावी मुळी, कर्ममार्गाची रक्षिली भूज श्रीपाद वल्लभे. नरसिंह सरस्वती यतीवर तैसेच झाले साचार, ठिकाण ज्यांचे गाणगापूर वाडी औदुंबर ख्यात जगी. नामा सावता ज्ञानेश्वर सेना कान्हू चोखा महार, दामाजी पंत ठाणेदार गेले भक्ती मार्गांनी. शेख महमद श्रीगोंद्यात आनंदी स्वामी जालन्यात, सुरजी अंजन गावात देवनाथ चाहते योगाचे. तैसेच आहे सांप्रत कर्ममार्गी वासुदेवरथ, मी धरला भक्तिपंथ आनिक बहुता जणांनी. पळूसचे धोंडी बुवा सोनगिरीचा नाना बरवा, जालन्याचे यशवंतरावा भक्तिपंथ साध्य झाला. खाल्ला आम्हा ती वेदही तेवी शिर्डीचे बाबासाही, गुलाबरावाचे ठाई ज्ञानदृष्टी असे रे. पहा चांदूर तालुक्याचा वरखेडे नामे ग्रामाचा, आडकुजी नामे संतसाचा गेला याच वाटेने. मुर्हा गावचे संतरत्न झिंगाजी तो होय जाण, तेवी नागपूरचे ताजुद्दीन भक्ती मार्गासी चाहते. या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकारचे, परी अधिकारी कैवल्याचे ते बसले होऊनी. मार्ग असो कोणताही त्याचे मुळे महत्व नाही, जो मुक्कामास जाई त्याचे कौतुक करणे असे. आम्ही ही भावंडे सारी येथे झालो भूमीवरी,
कैवल्याच्या मार्गावरी भाविक आणून सोडावया. जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल आणि मोक्षरूपी भोगील फल त्या त्या पंथा आचरोनी. आता नको पुसूस काही, हे न कोणा सांगे पाही. निवांत बसू दे येठाई, पिसेपणाच्या पासोडीने. ज्याची निष्ठा बसेल वा जो माझा असेल, त्याचेच कार्य होईल इतरांची ना जरूर मला. ज्यासी अनुताप झाला ब्रह्मज्ञान सांगणे त्याला, उगीच तरकटी वात्रटाला स्फोट त्याचा करू नये. कोणी काही म्हणोत आपण असावे निवांत, तरीच भेटे जगन्नाथ जगद्गुरु जगदात्मा. ऐसा उपदेश ऐकिला बाळाभाऊच्या नेत्रांना, प्रेमाश्रूंचा लोटला पुरतो न आवरे त्या. अष्टभाव दाटले शरीरा रोमांच उमटले, वैखरींचे संपले कामतेने सहजची. मौनेच केला नमस्कार श्री गजानन साधू थोर, वऱ्हाड प्रांतांचा उद्धार करावयासी अवतरला. साळूबाई नावाची एक अशी कण्व शाखेची, ती होती महाराजांची मनापासून भक्तीनं. तिला महाराज एके दिनी एशापरी वदले वाणी, डाळपीठ घेऊणी स्वयंपाक करी अहोरात्र. जे येतील तयांना साळू घालू भोजना, येणेच तू नारायणा प्रिय होशील निसंशय. ती साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत, ती वैजापूरची असे सत्य माहेर वाडे घोडेजीचे. प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग आला, तो न तया फलद झाला तयाची हा दुर्दैवे. खामगावच्या सानिध्यासी जलंब गाव परियेसी, त्या गावचा रहिवासी तुळशीराम एक असे. पुत्र हा तुळशीरामाचा आत्माराम नावाचा, होता तैल बुद्धीचा वेदाध्ययनी प्रेमजाचे. हा धर्मपीठ वाराणसी जी भागीरथीच्या तटाकाशी, तेथे गेला अध्ययनासी वेद वेदांग स्मृतीच्या. प्रत्यही भागीरथीचे स्नान माधुकरीचे सेवी अन्न, गुरुगृहाते जाऊन करी अध्ययन श्रुतींचे. श्रोते विद्यार्थीना तारी अध्ययना जाती देशावरी, शिकण्याऐवजी परोपरी करू लागती चैनते. चैनी माझी गुंतल्या मन मग कशाचे अध्ययन, बिरुडा आंब्या लागून लागता नास रसाचा. आत्माराम नव्हता यापरी विवेकसंपन्न सदाचारी, विद्या अवघी करुणपुरी आल निज देशाते. स्वदेशी येता शेगावासी गेला असे अतिहर्षी, हजिरीती द्यावयासी श्री गजानन महाराजा. तो वेदविद्येचा जाणता गजानन केवळ ज्ञानसविता, आत्माराम वेद म्हणता कोठे कोठे चुकत असे. त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरुमूर्ती, आत्मारामाची सांगती वेद म्हणती महाराज. एकता त्यांचे वेदाध्ययन तन्मय होती विद्वान, न होय सराफा वाचून किंमत त्या हिऱ्याची. शेवटी समर्थांचे पाशी आत्माराम राहिला आदरेसी, मधु टाकुणे मक्षिकेसी जाणे कैसे आवडेल. प्रत्यही सेवे कारण यावे त्यावे जलंबाहून, चुकविला ना एकही दिन ऐसा एकनिष्ठ भक्त तो. समर्थांच्या पश्चात हाच होता मठात, पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूच्या समाधीची. मोबदला न घेता बली एकनिष्ठ सेवा केली, शेवटी त्यानेच अर्पिली इस्टेट आपली महाराजा. इस्टेट अल्पसाचार एक जमीन एक घर, येथे न दृष्टी किमतीवर देणे आहे भाग पहा. बिल्लिनीने रामाला बोरे देऊन वश केला, तैसाच प्रकार हाही झाला म्हणून केले वर्णन. स्वामी दत्तात्रेय केदार दुसरा नारायण जामकर, निव्वळ दुधाचा ज्याचा आहार तो दुधाहारी बुवा. ऐसे श्रोते तिघेजण स्वामीचे भक्त निर्वाण, ज्यांनी आपुले तनमन समर्थ चरणी अर्पिले. मोरगाव भाकरे नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा, तेथील मारुतीपंत पटवाऱ्याचा वृत्तांत एक थोडासा. श्रोते त्या मोरगावात मारुतीपंताच्या शेतात पिकाचे रक्षण करण्याप्रत ती माझी नामे माळी होता. तो माळी खळ्याभितरी निजला निशीच्या अवसरी, गाढ झोप लागली खरी ते अवसरी तयाला. उलटून गेले 2 प्रहर कुंभाराचे 10-20 खरं, खळ्यात येऊन दाण्यावर पडले असती पांड्याच्या. राखणदार झोपी गेला, गर्दभासी आनंद झाला, ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीत तोंड घालूनी. हा पांड्या मारुतीपंत महाराजांचा होता भक्त, म्हणून सद्गुरू रायाप्रत लीला करणे भागा आले. क्षणात जाऊनी मोरगावासी हाक मारिली तिमाजीसी, अरे जागा होई त्वरेसी रासेसी गाढवे पडली ना. ऐसे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून महाराज पावले अंतर्धान, खळ्यामधून ते दवा. तिमाजी उठून पाहता गाढवे दिसली तत्वता, म्हणे काय करू आता मालक रागे भरेल की. पिकाचे रक्षण करण्यासाठी त्याने ठेविले आहे मसी, विश्वासघात आज दिशी
झाला त्याच्या माझ्या हाते, तो विश्वासाला माझ्यावर, मी निजता झालो निसुरो. रासही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवांनी. आता समजूत मालकाची, कोण्या रीती घालूसाची, पहा त्यावेळी इमानाची किंमत होती लोकांचं. ना तरी हल्लीचे नोकर, निमक हराम शिरजोर, नफा तोट्याची तिळभर, काळजीनं त्यांना मालकाच्या. ती माझी तैसा नव्हता, हळहळ लागली त्याच्या चित्ता. म्हणे काय जाऊन सांगू आता, मी पांड्या कारणे. काही असो चुकीची, माफी मागितली पाहिजे साची. उदारबुद्धी मारुतीची, आहे तो क्षमाच करील. ऐसे मनाशी बोलून, उदयासे येता नारायण, ती माझी गावात येऊन, पायदरी पंतांचे. महाराज माझ्या झोपेनी, बुडविले तुम्हा लागुनी, 10-20 गाढवांनी येऊन रास खाल्ली की. ती नुकसान किती झाली, ती पाहिजे पाहिली, खळ्या माझी जाऊनी भली, म्हणजे मज वाटेल बरे. मारुती म्हणाले त्यावर, खळ्यात यावया साचार, वेळ ना मला तिळबळ, मी निघालो शेगावा. दर्शन घेऊन सद्गुरूंचे, त्या गजानन महाराजांचे, उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन. ऐसे बोलून शेगावाला मारुतीपंत येता झाला. दर्शनासाठी मठात गेला. 10-11चे सुमारास. महाराज होते आसनावरी, जगू पाटील समोरी, बाळाबाहू बद्ध करी, बसला जवळ पाटलाच्या. मारुतीने दर्शन घेता केले हास्यवदन, तुझ्यासाठी मज कारण, त्रास झाला रात्रीसी. तुम्ही माझे भक्त होता, मला राबण्या लाविता, झोपाळू नोकर ठेविता, आणि आपण निजता खुशाल घरी. मारुती काल रात्रीला खळ्यात ती माझी झोपी गेला. गाढवांचा सुळसुळाट झाला, ते रास भक्षू लागले. म्हणून मी जागे केले, जाऊन ती माझीसी भले, रास सांभाळण्यास सांगितले, आणि आलो निघून. ऐसे खून पटता क्षणी, मारुतीने जोडून पाणी, मस्तक ठेवून या चरणी, ऐसे वचन बोलला. आम्हा सर्वस्वी आधार, आपुलाचा आहे साचार, लेकरांचा अवघा भार, मातेची या शिरी असे. आमुचे म्हणून जे जे काही, ते अवघेच आहे आपुले आई, सत्ता त्यावरी नाही, तुम्हा विन कवणाची. खळे आणि जोंधळा अवघाची आहे आपला, ती माझी नोकर नावाला, व्यवहार दृष्टी आहे की. ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करिता येथून, लेकरांसाठी त्रासपूर्ण, माता सोसी वरच्यावरी. मी लेकरू आपुले, म्हणून या आपण केले, खळ्यात ते जाऊन भले, मोरगावी संरक्षण. ऐसीच कृपा निरंतर, स्वामी असावी माझ्यावर, आताच जाऊन करीतो दूर, नोकरीवरून ती माझीला. ऐसे बोलता मारुती, कौतुक वाटले समर्थाप्रती, आणि भाषण केले येणे रीती. ते आता अवधरा, छे छे वेड्या ती माझीस, नको मुळीच काढूस, नोकरीवरून खास, त्याचे वर्म सांगतो तुला. ती माझी नोकर इमानी, खळ्यात गाढवे पाहुनी, दुःखी झाला असे मनी, ते म्या तेव्हाच जाणिले. रात्रीची हकीकत तुला सांगावया व्रत, आला होता भीत भीत, सकाळी ना तुझकडे. ते तू म्हणालास त्याला, मी जातो आहे शेगावाला, उद्या सकाळी खळ्याला येऊन या पाहिन. ऐसे गुरुवचन ऐकिले, मारुतीसी चोज झाले, पहा संतांचे कर्तृत्व भले, कैसे आहे अगाध. गाढवे खळ्यात पडलेली, कोणी न त्या सांगितली, ती अंतर्ज्ञाने जाणिली, गजाननाने श्रोते हो. शके 1816, महाराज बाळापुरासी, अस्ता गोष्ट झाली ऐसी, ती थोडकी सांगतो. तेथे सुखलाल बन्सीलालाची एक बैठक होती साची. त्या बैठकीसमोर महाराजांची स्वारी बैसली आनंदात. मूर्ती अवघी दिगंबर, वस्त्र नव्हते तिळभळ, त्या पाहून भाविक नर नमन करून जात होते. तो होता हमरस्ता, बाजारपेठेचा तत्वता. त्या पंथाने जात होता एक पोलीस हवालदार. नाव त्या हवालदाराचे नारायण आसराजी होते साचे. समर्था पाहून डोके त्याचे फिरून गेले तात्काळ. तो म्हणे हा नंगा धोत, मुद्दाम बसला पंथांत, साधू ना हा बोंधू सत्य, त्याची उपेक्षा न करणे बरी. ऐसे बोलून जवळी गेला, अद्वा तद्वा बोलू लागला, लाज कैसी नाही तुझला, नंगा बसतोस रस्त्यावरी. हे गे त्याचे प्रायचित्त, तुला मी देतो आज येत. ऐसे बोलून स्वामीप्रत मारू लागला छडीने. वळ पाठ पोटावरी, उठते झाले निर्धारी, परीना हवालदारा आवरी, मारता हाता आपुला. ऐसे ते दवा पाहून एक गृहस्थ आला धावून, आपुल्या दुकानामधून हुंडीवाला नामजाचे. तो म्हणे हे हवालदार, तू विचार काही कर, उगेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. काकी संतांचा कैवारी, एक आहे श्रीहरी, वळ त्यांच्या पाठीवरी, उठले ते कान दिसले तुला. या कृत्याने तुझा अंत जवळी आला अत्यंत, आजारीचं मोडितो पथ्य, मरावया कारणे. तेच तू आज केले, हे न काही बरे झाले,
अजून तरी उघडी डोळे माफी माग गुन्ह्याची. हवालदार म्हणे माफीचे कारण मसीन मागण्याचे. कावळ्याचे शापे साचे काय ढोरे मरतील. हा नंगा धोत हलकट बसला पाहून बाजारपेठ. तोंडाने गोष्टी चावट अचाट ऐसा करीत हा. ऐशा ढोंग्याला मारणे ईश्वर जरी मारील गुणे. तरी मग न्याया कारणे जागाच नाही राहिली. तेच पुढे सत्य झाले हवालदार पंचत्व पावले. त्या बाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृत्याने. एका पंधरवड्यात हवालदाराचे अवघे आप्त होते झाले भस्मीभूत एका साधूस मारल्याने. म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपून वागावे प्रत्येकाने खरे कळेपर्यंत. नगर जिल्ह्यात संगमनेर प्रौढा नदीचे काठावर गाव अति टुमदार त्याचे वर्णन करवेना. अनंत फंदी गावाचा कवी जेथे झाला साचा तेथील हरी जाखड्याचा ऐका तुम्ही वृत्तांत हा. हा हरी जाखडी माध्यंदीन होता यजुर्वेदी ब्राह्मण. गावोगाव फिरून पोट आपुले भरीतसे. तो फिरत फिरत शेगावासी आला समर्थ दर्शनासी. बसता झाला पायापासी श्री गजानन स्वामींच्या. तो हजारो घेती दर्शन कोणी ब्राह्मण भोजन. कोणी कडी साखर वाटून नवस केलेला फेडिती. तई हरी म्हणे चित्तासी हा केवडा ज्ञान रासी. येऊन या पायापासी विनमुख जाणे भाग मला. काकी दैव खडतर माझे आहे साचार. निवळ पर्वत खडकावर हरळ उगवेल कोठोणी. आज अन्न मिळाले उद्याचे कोणी पाहिले. ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर. संग्रहासी नाही धन शेतवाडा मळा जाण. मी ना मुळीच विद्वान मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानना सच्चिदानंद दयागणा. संसार सुखाची वासना जहाली मनी बलवत्तर. ती तू पूर्ण करावी मुले लेकरे मला व्हावी. प्रथम बायको मिळावी कुलीन कान्या धारक. ऐसे जो इच्छी मनात तोच त्याच्या अंगावर्त. तुंकते झाले सद्गुरुनाथ इच्छिस त्याच्या जाणूने. या हरी जाखड्याने बावच्या मागला मज कारणे. म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर. संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया. याने येथे येऊन या संसार सुख मागितले. पहा जगाची रीत कैसी अवघेच इच्छिती संसारासी. सच्चिदानंद श्रीहरीसी पाहण्यानं कोणी तयार. ऐसे आपणासी बोलले पुन्हा जाखड्यासीच पाहिले. जे जे तू इच्छिले सांप्रतकाली मनात. ते अवघे होईल पूर्ण पुत्र पौत्र तुझ लागून. होतील संग्रहासी धन तेही थोडके राहील. जा आता परत घरा सुखे करी संसारा. करीत असावा परमेश्वर आठव वेड्या विसरू नको. ऐसे तयासी बोलून प्रसाद म्हणून थोडके धन. दिले हरी जाखड्या कारण लग्न स्वतःचे करावया. हरी जाखड्या संगमनेरी सुखी झाला संसारी. महाराजाची वाणी खरी ती कोठोन खोटी होईल. ऐसाचा एक निमोण कर गोविंदाचा कुमार. रामचंद्र नामे साचार ओवर सियरच्या उद्यावरी. बेंद्रे वासुदेव सर्वेहर होता त्याच्या बरोबर. तो आणि निमोणकर आले मुकना नदीवरी. हा मुकना नाला डोंगरात आहे सह्याद्री पर्वतात. इगतपुरी तालुक्यात बुधहो नाशिक जिल्ह्याच्या. वनशेती रमणीय होती तिचे वर्णन करू अति. हरिण बालके बागडती निर्भय म्हणे काननात. फलभारे तरुवर वाकले असती अपार. वन्य पशु फिरती स्वैर बिबट लांडगे ते ठाया. असो या मुकन्या नाल्यापासी जवळ एका खोऱ्यासी. एका जलाच्या प्रवाहासी कपिलधारा नाम असे. तेथे प्रत्येक पर्वणीस भाविक येती स्नानास. लौकिक याचा आसपास तीर्थ म्हणून पसरलासे. असो ऐक्या पर्वणीसी निमोणकर गेले स्नानासी. योगाभ्यास थोडा यासी येत होता विबुध हो. तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते त्याचे मन. गोसावी बैराग्या लागून पुसू लागला तेथल्या. नाही नाही माहीत मात ऐकू येई सर्वत्र. तेने निमोणकर चित्तांत हताशपूर्ण झाला. काय करू देवा आता मला योगाभ्यास शिकविता. कोठे भेटेल तत्वता ती कृपा करून सांगणे. तो कपिल धारेवरी एक पुरुष देखील अधिकरी. ज्याचे हात गुडघ्यावरी येऊन सहज लागले. उंच बांधा मुद्रा शांत बैसला होता ध्यानस्थ. त्यास घातले दंडवत निमोणकराने अष्टांगेसी. बराच वेळा झाला जरी योगीन काही बोले परी. अस्तमानाची वेळ खरी समीप येऊ लागली हो. पोटीना अन्न तिळभर बिराड राहिले बहुदूर. कपिलधारीचे धरुण निर तुंब्यात गोसावी निघाले. ते निमोणकर म्हणे समर्था अंत माझा किती पाहता. ठाऊक असल्या योगगाथा मशी काही शिकवाओ.
तो अखेर माणी बोलते झाले कैवल्यदानी, हा चित्रपट घेऊनी जा आपुले काम करी. षोडाक्षरी त्यावर मंत्र लिहिला आहे थोर, त्याचा वाणीने निरंतर जपा आपुला करावा. मंत्र प्रभावे थोडा बहुत योग येईल तुझ प्रत, योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये. गोगल गाय शेप किडा हिमालयान देईल वेडा, सागरीचा सिंप किडा मेरू पर्वता न जाय कधी. नेटाचा केला यत्न ब्रह्मचर्य सांभाळून, येतील 10-5 आसन धवती नवती केल्यावरी. जा पुढे न विचारी मला, हा घे देतो प्रसाद तुला. ऐसे बोलून उचलिला एक तांबडा खडा करे, तो देऊन यामजसी गुप्त झाले पुण्यराशी. तेच पुढे नाशिकासी गंगेवरी भेटले त्या पाहून निमोनक्र गेले धावत साचार. शिर ठेवून पायावर प्रश्न त्यांसी ऐसा केला, महाराज माझा कंटाळा का हो आपणच का केला. आपुल्या नाव गावाला न सांगता गेलाच की. महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण, तांबडा खडा देऊन नाव माझे कथिली म्या. नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती, तू मूळचाच मूढमती रहस्य त्याचे न जाणिले. म्हणून त्याचे गूढ तुला पडते झाले जाण मुला. मी राहतो शेगावाला, गजानन हे गाव माझे. धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत, पुन्हा भेटी तुझ प्रत होईल माझी ते ठाया. ऐसे बोलून निघाले महाराज रस्त्यात गुप्त झाले. बिरबिरी पाहू लागले चहूकडे निमोण कर. कंटाळून अखेरी धुमाळाच्या आले खरी, तो गजानन महाराज ओसरीवरी बसले ऐसे पाहिले. मौनेचे करुण वंदन कथिले धुमाळा कारण, कपिलधारेपासून जे का झाले इथवरी. ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद झाला. तो म्हणे योगी राजाला, वाण कशाची सांग मज. हे अवघ्या सामर्थ्याची खाण निसंशय आहे तसाची, सार्वभौम पदाची त्याच्या पुढे न किंमत. जो तांबडा खडा तुसी दिला तो ठेवून पाठासी, करणे पूजा अर्चेसी सिद्धावे निरंतर. योगाभ्यास ही समोरी त्या खेड्याच्या आदरे करी, त्याच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल. तेच पुढे झाले सत्य योगाभ्यास थोडा बहुत, आला निमोण कराप्रत श्री गजानन कृपेने. एक शेगावचा रहिवासी तुकाराम कोकाटे परियेसी, त्याची संतती यमसदनासी जाऊ लागली उपजताच. म्हणून त्याने समर्थाला एकदा नवस केसा केला, जरी देशील संततीला दीर्घायुषी गुरुराया. तरी एक मुलगा त्यातून तुसी करान अर्पण, मनोरथ त्याचे पूर्ण गेले गजानन स्वामीने. 2-3 मुले झाली परी नवसाची न राहिली, आठवण तुकारामा भली संततीच्या मोहाने. तो थोरला मुलगा नारायण रोग झाला त्या कारण, औषधोपचार केले जाण परीन आला गुण काही. नाडी बंद होऊ लागली, नेत्रांची ती दृष्टी थजली, दुगदुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला. ती स्थिती पाहून तुकारामा झाली आठवण, नवस केल्याची ती जाण एकदम त्या समयाला. तुकाराम म्हणे गुरुराया, हा पुत्र माझा वाचलिया, अर्पण करीन सदया सेवा तुमची करण्यास. ऐसा वचनबद्ध होता क्षणी नाडी आली ठिकाणी, हळूहळू नेत्र उघडोनी पाहू लागला बाल तो. व्याधी बरी झाल्यावर तो नारायण कुमार आणून सोडला मठावर, नवस आपला फेडावया. तो नारायण अजूनी आहे तया ठिकाणी, बोलिलेला नवस कोणी महाराजांचा चुकवू नये. हेच सांगण्या लोकांप्रत नारायण आहे जिवंत, शेगावी त्या मठात संतचरित्र ना कादंबरी. असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी, घेऊन हरिपाटलासी विठ्ठलासी भेटावया. जो सर्व संतांचा ध्येय विषय साचा, जो कल्पतरू भक्तांचा कमलनाथ सर्वेश्वर, जो जगदाधारो जगतपती वेद ज्याचे गुण गाती, जो संतांच्या वसे चित्ती रुक्मिणीपती दयागण. पंढरीचे आले गजानन चंद्रभागेचे केले स्नान, गेले घ्याया दर्शन पांडुरंगाचे राऊळी. हे देवा पंढरीनाथा, हे अचिंत्य अद्वया समर्था, हे भक्त परेशा रुक्मिणीकांता, ऐक माझी विणवणी. तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर, जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार कार्य संपले, हे तू जाणसी वहिले, पुंडलिक वरदा विठ्ठले जाया आज्ञा असावी. देवा मी भाद्रपद मासी जावया इच्छितो वैकुंठासी, अक्षयीचे रहावयासी तुझ्या चरणा सन्निध. ऐसी करुण विनवनी समर्थांनी जोडिले पाणी, अश्रू आले लोचनी विरह हरीचा सहवेना. हरी पाटील जोडून हाता पुसू लागला पुण्यवंता, अश्रू का हो सद्गुरुनाथा आणिले लोचनी ये वेळा. किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दयाळा,
म्हणून आपणा खेद झाला ते सांगा लवलाही. महाराज म्हणाले त्यावर, हरी पाटलाचं धरुण कर, सांगितले तरी न कळणार त्याचे वर्म बापा तुला. तो विषय खोल भारी, तू न पडावे त्या भीतरी. इतकेच सांगतो श्रवण करी, संगत माझी थोडी असे. चाला आता शेगावाला, तू आपल्या ठिकाणाला, तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल. पंढरीचे मावंदे गेले, शेगावा माझी भले, चित्त चिंतेने व्याप्त झाले मात्र हरी पाटलाचे. तो म्हणे मंडळीस, महाराज वदले पंढरीस, संगत राहिली थोडे दिवस माझी विठूच्या राऊळी. पुढे श्रावण मास गेला, क्षीणता आली तनुला, पुढे भाद्रमास आला, काय झाले ते ऐका. गणेश चतुर्थीचे दिवशी महाराज म्हणाले अवघ्यांसी, आता गणपती बोलावण्यासाठी यावे तुम्ही मठात. कथा गणेश पुराणात ऐशापरी आहे ग्रथित, चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा, त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण, दुसरे दिवशी विसर्जन बोळवावा जलामध्ये. तो दिवस आज आला, तो साजरा पाहिजे केला, या पार्थिव देहाला तुम्ही बोलवा आनंदे. दुःख न करावे यत्किंचित, आम्ही आहो येथे स्थित, तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नसे. हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी, ऐसे गीता शास्त्रांतरी भगवान वदला अर्जुना. जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी त्यांनी ऐसेच केले, शरीर वस्त्रासी वदविले, हे काही विसरू नका. चतुर्थीचा अवघा दिवस, आनंद माझी काढीला खास, बाळाभाऊच्या धरिले करास, आसनी आपल्या बसविले. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागी विसरू नका, मी आहे येथेच. ऐसे भाषण करून योगे राधीला ऐसे प्राण, दिला मस्तकी ठेवून त्या महात्म्य पुरुषाने. शके 1832 साधारण नाम संवत्सरास, भाद्रपद शुद्ध पंचमीस, गुरुवारी प्रहर दिवसाला. प्राणरोधिता शब्द केला, जय गजानन ऐसा बला, सच्चिदानंदी लीन झाला शेगावा माझारी. देहाचे ते चलनवलन पार गेले मावळून, स्वामी समाधीस्थ पाहून लोक हळूहळू लागले. पुकार झाली गावात, स्वामी झाले समाधीस्थ, ऐसे ऐकता मात, हृदय पीटती नारी नर. गेला गेला साक्षात्कारी, चालता बोलता श्रीहरी, गेला गेला कैवारी, आज दिन जनांचा. गेला आमुचा विसावा, गेला आमुचा सौख्य ठेवा, विजाला हा ज्ञानदिवा कालरूपी वाऱ्याने. अहो गजानन स्वामी समर्था, आता आम्हास कोण त्राता, कार्य इतक्यात पुण्यवंता, गेलास आम्हा सोडून. मार्तंड पाटील, हरी पाटील, विष्णूचा बंकटलाल, ताराचंद प्रेमळ, भक्त स्वामींचा जो असे. श्रीपतराव कुलकर्णी, मठा माझी जमले जाणी, विचार केला अवघ्यांनी, एषा रीती श्रोते हो. आज आहे पंचमीचा दिवस, समाधी न द्या स्वामीस, हाळोपाळीच्या लोकांस येऊ द्या हो दर्शना. आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निश्चिती, अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा. ज्यांच्या नशिबी असेल तयांना दर्शन घडेल, नका करू आता वेळ, जासुद झाडा चोहीकडे. गोविंद शास्त्री डोणगावचे एक विद्वान होते साचे, ते बोलिले आपुल्या वाचे, सर्व लोकांचं येणे रीती. त्यांच्या आवडत्या भक्तांसी ते दर्शन देतील निश्चयसी, तोपर्यंत प्राणासी मस्तकी धारण करतील. त्याची प्रचिती पहावया, नको कोठे लांब जाया, पहा लोणी ठेवून येधवा मस्तकी स्वामीच्या. लोणी ठेवता शिरावरी, ते पगळू लागले निर्धारी, जो तो त्याचे कौतुक करी, बल हे योग शास्त्राचे. तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता, एक दिवसाची काय कथा, हे राहतील वर्षभर. निसंशय एषा स्थितीत, परी हे करणे अनुचित, आवडते अवघे आलिया भक्त, समाधी द्या स्वामीला. ते अवघ्यास मानवले, स्वामी पुढे आदरे बले, भजन त्यांनी मांडिले, हजार टाळ जमला हो. दूरदूरच्या भक्तांप्रत स्वामी जाऊन स्वप्नात, आपुल्या समाधीची मात, कळविते झाले विबुध हो. तया ऋषी पंचमीला अपार मेळा मिळाला, लोकांचा तो शेगावाला, घ्याया दर्शन स्वामींचे. रथ केला तयार, दिंड्या आल्या अपार, सडे घातले रस्त्यावर गोमयाचे बायांनी. रंगवल्या नानापरी, काढू लागल्या चतुर नारी, दीपोत्सव झाला भारी त्या शेगाव ग्रामाला. मूर्ती ठेविली रथात, मिरवणूक निघाली आनंदात, रात्रभरी शेगावात तोना थाट वर्णाचे. वाद्यांचे नाना प्रकार, दिंड्या मिळाल्या अपार, होऊ लागला भगन गजर विठ्ठलाच्या नामाचा. तुळशी बुक्का गुलाल फुले, भक्त उधळू लागले, फुलांखाली झाकून गेले श्री गजानन महाराज. बर्फी पेड्यांचं नाही मिती, लोक वाटती खिरापती, कित्येकांनी रथावरती रुपये पैसे उधळले.
एशी मिरवणूक रात्रभर, शेगावी निघून अखेर, उदयासे येता दिनकर, परत आली मठात. समाधीच्या जागेवरी मूर्ती नेऊनी ठेविली खरी, रुद्राभिषेक केलावरी, अखेरचा देहाला. पूजा केली पंचोपचार, आरती उजळली अखेर, भक्तांनी केला नामगजर, गजाननाचे नावाचा. जय जय अवलिया गजानना, हे नरदेहधारी नारायणा, अविनाश रूपा आनंदगणा, परात्परा जगतपते. एषा भजना भीतरी, मूर्ती ठेविली आसनावरी, उत्तराभिमुख साजिरी, शास्त्रमार्गाप्रमाणे. अखेरचे दर्शन अवघ्यांनी घेतले जाण, जय स्वामी गजानन, औईसे मुखे बोलुनी, मीठ गजा गबीर, यांनी ती भरली गार, शिळा लावून केले द्वार, बंद भक्तांनी शेवटी. 10 दिवसपर्यंत समाराधना चालली तेथ, घेऊन गेले असंख्यात लोकस्वामींच्या प्रसादा. खरोखरीच संतांचा अधिकार तो थोरसाचा, सार्वभौम राजाचा, पाड नाही त्याच्या पुढे. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ, भाविका दावो सत्पथ, भक्ती हरीची करावया. शुभम भवतु, श्री हरिहरार्पणमस्तु. इति 19ध्याय समाप्त. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा, देवा वरद पाणीधरा, दासगणूच्या मस्तकी. तू भूपाचा भूपती, अवघेचा आहे तुझ्या हाती, मग माझी फजिती कार्य ऐसी मांडलीस. माझे पाप ताप दहन, करा कृपा कृशाने करुण, राहो आनंदी सदा म्हण, तुझे भजन करावया. यात अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष, खऱ्या थोरांनी आपणास बट्टा लावून घेऊ नये. म्हणून हे श्यामसुंदरा, राही रुक्मिणीच्या वरा, पांडुरंगा परम उदारा, माझी इच्छा पूर्ण करी. असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर, म्हणू लागले नारी नर, आता काय या शेगावी. शेगावीचा ज्ञान गबसती, असता गेला निश्चिती, आता काय तेथे माती, राहिली आहे निव्वळ. समुद्राचे आटल्या नीर, वा पुष्पतरूचा गेल्या भर, कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये. आता खेपा शेगावात, करणे आहे की निमित्त, देव नसता देवाऱ्यात, माळा बांधणे व्यर्थची. ऐसे कित्येक बोलती, परिती असे साच भ्रांती, महाराजांची दिव्य ज्योती, अदृश्य आहे तेच ठाया. जेवी इंद्रायणीचे तिरी, ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी, ते आहेत भेटले परी, तेच ठाई भाविका. तैशीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ, ऐसा जयांचा सिद्धांत, दर्शन त्यांना तेथ होते. ते विषयीची एक कथा सांगतो मी येथ आता. गणपत कोठाडे होता एक भाविक गृहस्थ. हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा, नित्य नेम होता त्याचा, दर्शनाचा श्रोते हो. अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठासी, बैसोनिया समाधीपासी, स्तवन करावे एकनिष्ठे. एकदा ऐसे वाटले त्यास, अभिषेक करून समाधीस, उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे. केली सर्व तयारी, अभिषेकाची साजिरी, शिधा मठा भितरी, धाडीला मोठ्या प्रमाणात. तैका म्हणे हो प्राणनाथा, हे तुम्ही काय करिता, हाड नाही तुमच्या हाता, खर्च करण्याच्या बाबतीत. उद्या आहे विजयादशमी, म्हणून पोराम बाळासी, कपडे अलंकार अंगासी, करुण घाला काहीतरी. हे अभिषेक ब्राह्मण भोजने, वरचेवरीन योग्य करणे, दिली आपणा ईश्वराने, 4 पोरे बाळे हो. फुटका मनीना अंगावरती, मी लंकेची पार्वती, गृहस्थाची ही रीती, संचय करावा धनाचा. हे कांतेचे भाषण, गणपतरावा न रुचले जाण, तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला. तोच त्याच्या कांतेसी, स्वप्न पडले रात्रीसी, उगेन छळीपतीसी, तो करतो ते करू दे. त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांग साचे, प्रेम अशाश्वताचे, वेडे हे बाळगू नको. यामध्ये न काही सार, धनभूचे भूमीवर, येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या. अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य, त्याच्यासाठी वेचिता धन, ते न जाय अनाठाई. पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी, म्हणून सांगतो तुला पोरी, अडथळा त्या करू नको. एशा पाहून स्वप्नास सांगती झाली पतीस, तेने गणपत रावास हर्ष झाला विबुध हो. आले का हे प्रत्यंतर, महाराज येथेच साचार, सोडून द्यावा कुविचार, आजपासून काहीतरी. मुले बाळे कोणाची, धनदौलत कोणाची, तू नवाही चिंता त्यांची, ते अवघे समर्थांचे. असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने, त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम.
या गणपतरावाची निष्ठा समर्थपदी साची, जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून. लक्ष्मण हरी जाजळाला, ऐसाचा अनुभव एक वेळा, बोरी बंदरावरी आला, तो एका सांगतो. काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत, हा समर्थाचा होता भक्त, पहिल्यापासून विबुध हो. घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला मने, काही व्यापार संबंधाने आला होता मुंबईस. असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी, तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस. अजानुबाहू उंच बांधा, दृष्टी नासाग्रासी सदा, ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी. असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी, तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस. आजानुबाहू उंच बांधा, दृष्टी नासाग्रासी दसा, ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी. तो बोलला लक्ष्मणास, तू गजाननाचा आहे शिष्य, ऐसे असून हताश का होतोस कळेना. तू आपुल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी, 400 पानांची तयारी करून उमरावतीला. गोपाळराव पेठकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आन म्हणा. पुत्र शोक बापटासी झाला असून प्रसादासी, तो तुझ्या गेहासी आला होता न सांगते. पेठकराचे ब्राह्मण बले सांग कशाने राहिले, अरे गजानन स्वामी गेले त्या उभयंतांच्या स्वप्नात. उपदेश करून दोघांस आणले होते प्रसादास, हे कैसे म विसरलास सांग मला येवेळी. खुनेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण, म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसे. लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला, तो पाहता गुप्त झाला बोरी बंदर स्टेशनासी. मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्या परी, प्रतिवर्षी आपुल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडकरासी राहित साहित गावासी, भेटते झाले पुण्यराशी संन्याशाच्या वेशाने. एक माधव मार्तंड जोशी कळंब कसुर ग्रामासी, आला मोजणी करायासी जमिनीची श्रोते हो. हा सरकारी नौकर होता रेव्हेन्यू ऑफिसर, त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा. दिवसभर मोजणी केली, पुढे त्यास इच्छा झाली, अस्तमानाचे समयाभली शेगावास जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन, ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोड आपुली वेगे दमनी, जाऊ शेगावा लागुनी, रात्र तेथे काढूनी येऊ सकाळी परत पुन्हा. तई तो शिपाई कुतुबुद्दीन बोलला कर जोडून, आभाळ आले भरून याचा विचार करावा. मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले, पाही पाणी गडूळ झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर, अरे आता होऊन नदी पार, जा दमणीत करी तयार, उगीच सबबी सांगू नको. शिपायाने जोडली दमणी, आला लगेच घेऊनी, जोशी आत बैसोनी जाऊ लागेल शेगावा. दमनी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात, जाण्या बैल तटाप्रत अवसर नाही राहिला. झंझावात बळावला, कडकडाट करी चपला, मन नदीला पूर आला क्षणा माझी भयंकर. मेघवर्षे मुसळधार, झंझावात सुटला खरा, शेतकऱ्यांची छपरा तो उडवू लागला हो. शिपाई म्हणे कुतुबुद्दीन, साहेब येथेच आले मरण, तुम्ही आम्हा लागून उपाय यासी आता नसे. तई माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निजमानसी, बाहू लागले समर्थासी करुणायुक्त वचाने. हे समर्थ गजानना, रक्षण आमुच्या करी प्राणा, अशा संकटी तुझ्या विना त्राता न कोणी आम्हा ते. कथा ऐकली पुराणात, जहाज बुडता समुद्रात, त्यात संताने देऊ हात, रक्षण केले सर्वस्वी. तू ही संत असामान्य, ब्रह्मवेत्ता करुणागण, करी आमुचे रक्षण, येऊन या पुरामध्ये. दमनीत आले जीवन, बैल गेले घाबरून, मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास, तू आता मागे सर, अवलियाचे भजन कर, तेच नेतीला आपणा पार, त्याची चिंता करू नको. जोशी म्हणाले समर्था, अगाधा आहे तुझी सत्ता, वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून दोघांनीही मिटले नयन, तो काय घडले वर्तमान ते आता परियेसा. एशा महापुरातुनी पैल तटा पावली दमनी, उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदली उभयंता, पहा केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबाची. पुरा माझी रक्षण केले, निज भक्तांना बुडू दिले, जोशी शेगावाप्रती आले एक घटका रात्रीस. वंदन केले समाधीला, पालखीचा पहिला सोहळा, दुसरे दिवशी बहुत केला दानधर्म जोशांनी. बाळाबाहूची आपासी ब्राह्मण भोजन घालण्यासी,
काही रुपये अतिहर्षी जोशी देते जाहले. साकल्य कथिले वर्तमान बाळा भाऊ लागून, हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तव. काकी मला रजा नाही काम जरुरीचे पाही, एसेल सांगून लवलाही जोशी गेले निघून. एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार, हा करीतसे व्यवहार वराडात कापसाचा. यांच एक साली भला 10,000 तोटा आला, त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुचे मानसी. परी व्यापार सोडवेना चिंतामणीची जाईना, फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे साजिरी, स्वस्थ न बसती व्यापारी राहती सदा प्रयत्नात. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त, उतरण्या गेला घरात विनायक आसिरकराच्या. तो इतक्यात तेथे आला एक भिकारी भूदहो भला, भिक्षा काही मागण्याला आसिरकराच्या घरात. पोशाख अवघा मराठी करा माझी भव्य काठी, डोईस होती टोपी मोठी बनातीची मळकट. कंप वायूने शरीर कापत होते वरच्यावर, त्यास पाहता आसिरकर चित्ती परम कोपले. जा बेट्या मागल्या द्वारी तेथे मिळेल भिक्षा खरी, नको चढूस पायरी ओसरीची ये वेळा. परी ये बोल त्याचे भिक्षेकरी न माणिसाचे, येऊन वरती ओसरीचे यादवा सन्निध बैसला. घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी, भिक्षापात्र भिकारी यादव सुभेदाराच्या. यादव म्हणे मनात भिकारी हा लोचट बहुत, नको म्हणत असता तेथ हा बैसला येऊनी. त्या ते पाहत नहाळून तई तो भासला गजानन, सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी. दृष्टीस तेज अत्यंत स्वरही त्याच्या परिसत्य, फरक इतुकाच होता त्यात कंप होता तनुला. तेज मुद्रा बोलणे होते समर्थाप्रमाणे, ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निजचित्ती. हा जरी माणू गजानन तरी ते गेले समाधिस्थ होऊन, आता महाराज कोठून पडतील आमुच्या दृष्टीशी. काही असो पैसे दोन देऊ भिकाऱ्या कारण, श्री गजानन समजून उहापोह ज्याचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने आणिक काही देई म्हणे, श्री गजानन कारणे शेळणी वाट गुळाची. ते वायदे करीसी वरचेवर ते मी ना आता मानणार, तोटा 10,000 तुझ व्यापारी आला ना. त्याचा विचार अंतरी करुण देई काहीतरी, रुपये मजला लवकरी काढ पाकिट खिशातून. ऐसे भिकारी बोलता सुभेदार झाला देता, काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून. भिकारी म्हणे ते अवसरी संतुष्ट मी इतुक्यावरी, होत नाही दे लवकरी आणखी रुपये काही मला. पुन्हा रुपये काढिले भिकाऱ्यासी अर्पिले, तो इतुक्यात घरात गेले विनायकराव आसिरकर. यादवराव एकटा बसला होता आसिरकराच्या ओसरीला, ते पाहून बोलला सुभेदारासी येणे रीती. संशय गजाननाविषयी का घेतोस चित्ती पाही, कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ये वेळा. तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू देई एकवार, माझी तेने होईल दूर व्याधी तुझी यादवा. तू मजला मुलापरी कारे लाजसी अंतरी, ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरवला तयांनी. फिरविला नखशिखांत अंगावरून त्याने हात, तो आले इतक्यात आसिरकर ओसरीला. रुपये घेऊन भिक्षेकरी गेला द्वाराच्या बाहेरी, यादवाने बहुतापरी तपास केला गावात. परीन थांग लागला शेवटी त्याने निश्चय केला, ऐसा आपुल्या चित्ताला की हा असावा गजानन. सुभेदार म्हणे मानसी, हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापारासी काहीतरी निसंशय. तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या, विकावयासाठी साच्या वर्ध्याची या बाजारी. विक्री होता किंमत येती झाली तया बहुत, तेने यादव चित्तांत समाधान पावला. आणि निश्चय ऐसा केला जो भिकारी भेटला, तो होता समर्थ भला श्री गजानन योगीराज. समर्थ आपुल्या भक्तांशी रक्षण करती अहर्निशी, निष्ठा मात्र त्यांचे विषयी दृढतर पाहिजे मनात. भाऊ राजा रामकवर खामगावी होता डॉक्टर, त्याची तेलारच्यावर बदली असे जाहली. म्हणून तेथे जाण्याला खामगावाहून निघाला, सहकुटुंब मठात आला घ्याया श्रींचे दर्शन. गाडी केली तेल्हाऱ्याची, तयारी केली निघण्याची, वेळ अस्तमानाची असती झाली ते वेळा. बाळाबाहू मठाधिपती तो त्या बोलना येणे रीती, अहो ऐका माझी विनंती, प्रसाद घेऊन जावे तुम्ही. तुम्ही आजपर्यंत गेला ना येथून उपोषित, आज ऐसे विपरीत काहो मणी आणिले. ह्यातून आहे व्यतिपात, हे आणावे मनात, कवर सांगे त्याप्रत मला निकड आहे भाऊ. आज रात्री प्रसाद घेतो, मागल्या रात्री निघून जातो, नसता आग्रह मला तो, तुम्ही न करा ये काळी. बोलल्याप्रमाणे निघाला
तेल्हाऱ्यासी डॉक्टर बला, घेऊन मुला माणसांना, दमनी माझी बसून, रात्र होती अंधारी, महाभयंकर साजरी, वाटे निशा शोक करी, निजपतीच्या वियोगे. तो चमत्कार ऐसा झाला, तेल्हाऱ्याचा रस्ता चुकला, कोणी न भेटे पंथाला, विचारावे कोणा जरी. गाडी अरुंद रस्त्यावर, दोन्ही बाजूचं काटेफार, गाडी उभी काठावर, एका भव्य तलावाच्या. म्हणता झाला गाडीवाला, साहेब रस्ता आहे चुकला, हे ऐकून कौराला आश्चर्य वाटले मानसी. खाली उतरून जो पाहत, तो अवघे दिसले विपरीत, अपशब्द बोलला बहुत, तो त्या गाडीवाल्याला. तू तेल्हाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण, आडमार्गे आणून आम्हा केसे सोडिले. काय होतास दारू प्याला, म्हणून हा रस्ता चुकला, वाट तुझ्या डोळ्यांना दिसली कशी ना सांग मज. तेल्हाऱ्याचा रस्ता थोर, आम्ही हमेशा वाहतो साचार, मग आडमार्गावर गाडी कैशी आली तुझी. ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता, काहो मजला शिव्या देता, म्यान अपराध केला की. मी हमेश भाडे करतो, तेल्हाऱ्याहून येथे येतो, वाटेल तेव्हा गाडी हाकतो, रस्ता अवघा माहीत मज. बैलही ना कोठे वळले, ते नीट येतेच आले, तलाव पाहता स्तब्ध झाले, हा न रस्ता तेल्हाऱ्याचा. मग कवर समजला मनात, हे समर्थांचे आहे कृत्य, प्रसाद घेतल्या विरहित काकी मी निघालो. बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला, म्हणून माझा रस्ता चुकला, आता वाट गवसे कशी. हे भयंकर काणन, येथे मशी त्राता कोण, गजानन तुझं वाचून, रक्षण माझे कराया. तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घागरमाळांचा आवाज झाला, डॉक्टरांच्या कानी पडला, तेने आला थोडा धीर. गाडीवाल्यासी म्हणे कवर, रस्ता नाही फार दूर, या चाहुलीचा सुमार, धरून गाडी हाण आता. ते त्याने ऐकिले, काट्या कुपाट्यामधून नेले, नीट रस्त्याला लाविले, या आपल्या गाडीस. रस्ता लागता भली, डॉक्टराने चौकशी केली, तो ऐशापरी समजली, गोष्ट तया कौराते. हे शेगावचे शिवार, आहे अजून साचार, मग म्हणाला डॉक्टर, चाल शेगावी परत आता. सूर्योदयाचे समयाला शेगावासी कवर आला, वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन. मग बाळाभाऊ म्हणाले, हेच आज बरे झाले, व्यतिपातीनं जाऊ दिले समर्थांनी तुम्हास. आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जाहो तेल्हारा, करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार. समर्थांचे तुम्ही भक्त, म्हणून तुम्हा आणले परत, मानवाचे अवघे बेत, सिद्धीस जाणे अशक्य. संतांच्या जे असेल म्हणी, तेच येईल घडोनी, भरवसा त्यांचे चरणी, ठेवून स्वस्थ असावे. दुसरे दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेल्हाऱ्यासी, आता पुढील गोष्टीसी अवधान द्यावे श्रवणाते. एक रतनसा नामे नर, होता जातीने भावसार, तयास मुलगा दिनकर, होता 1 वर्षाचा. त्यासी सोबणीचा रोग झाला, कोणी म्हणती सटावला, बालक अवघा सुकून गेला, रक्त न राहिले अंगात. दिसू लागली अवघी हाडे, वरती नुसते कातडे, वैद्य आणले बडबडे, परीन झाला उपयोग. मुलगे रडता राहीना, दूध पाणी घेईना, ज्वर मुळीच सोडीना, पाहतयाच तनुते. वैद्य म्हणती रतनासी, आता औषध न देईयासी, हा तुझ्या हातासी, लागणे आहे अशक्य. शक्याशक्य विचार सुज्ञे करावा निरंतर, उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये. ऐसे ऐकून रतनसा रडू लागला ढसाढसा, शेवटी विचार त्याने ऐसा केला आपुल्या मानसी. येवी तेवी मरते पोर, माझे आता साचार, पाहू करून एकवार, उपाय हा शेवटचा. दिनकराचा अंतकाळ आला होता अतिजवळ, घरची माणसे सकळ, लागली श्रोते रडावया. हात पाय गार झाले, नेत्र तेज मंदावले, मनगटाचे सोडिले, ठिकाण पहा नाड्यांनी. ऐशा स्थिती माझारी, रतनसाने पुत्रे करी, घेऊन ठेविला असे द्वारी, नेऊन या समर्थांच्या. आणि केला त्यांची नवस, पुत्र माझा उठल्यास, शेरणी वाटीने तुम्हास, मी 5 रुपयांची. तुम्ही पावला अवघ्याला, त्याचा अनुभव द्यावा मला, मीही आहे आपुला, माझी उपेक्षा करू नका. माझे मूलद्वारात तुझ्या जरी झाले मृत, तरी अवघ्या वराडात तुझी होईल नाचक्की. अमृतापरी तुझे चरण, आले सांगता आम्हा जन, हे स्वामी गजानन, कृपा करा या बाला. पुत्र न माझा उठला जरी, मी डोके फोडीन पायावरी, तुझ्या आज निर्धारी, ऐसा निश्चय मनीचा. अमृततुल्य तुझी दृष्टी, त्याची करावी आज वृष्टी, नको करूस मला कष्टी, महापुरुषा गजानना. त्यास काही वेळ झाला, तो प्रकार ऐसा घडून आला, मूल हात पायाला हलवावया लागले, नाडी आली ठिकाणी, रुदन करू लागले जाणी. तो प्रकार पाहुणी लोक सारे आनंदले.
समर्थ कृपा झाल्यावर राहील कोठून त्या दर, सूर्याची या समोर तमाजा तो पाड नसे. दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत, नवस असला श्रद्धायुक्त तो फळे हा न्याय असे. दादा कोल्हटकराचा पुत्र राजा नावाचा, आहे प्रसाद समर्थांचा संत कृपा अमोल खरी. कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची, ज्वान 18 वर्षाची, लाडेगाव सासरजीचे. ही असता गरोदर प्रसंग आला दुर्धर, प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला. लाडेगावाहून माहेरी चंद्रभागा आली खरी, प्रसूतीस्तव निर्धारी जनरीती प्रमाणे. मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती, तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसविला. तो होता नवज्वर, थकून गेले डॉक्टर, औषध उपचार केले फार आपुल्या मुलीस पाटलांनी. थोडा बहुत गुण आला, व्याधी तितक्या पुरता दबला, परी नव्हता मुळीच झाला नामशेष देहातुनी. चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी, एकदा अकोल्या नेले खरी औषध तिला द्यावया. वैद्य विगाने नाना करीती, कोणी नळसंग्रहणी बोलती, कोणी वैद्य असे म्हणती क्षय झाला मुलीसया. मेळ एकाच एकाला नाही मुळी लागला, मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन. तारो अथवा मारोईसी अंगारा लावा प्रतिदिवसी, तीर्थ द्यावे प्यायासी समर्थांच्या पायांचे. पिता मोठा निष्ठावंत समर्थावरी अवगा हेत, हळूहळू त्या पोरीप्रत गुण येता जाहला. तिला उठवत नव्हते शयेसी, तीच आली दर्शनासी, पायी चालत मठासी हे महत्व अंगाऱ्याचे. निष्ठावंत ज्याचा भाव तयाशी पावे देव, उपास्यपदी भाव उपासके ठेवावा. रामचंद्राची अंगना जानकाबाई सुलक्षणा, परिदैव योग सुटेना तो भोगल्या वाचुनी. वाताचा झाला विकार जानकाबाई साचार, पोटदुखे वरच्यावर काही उपाय चालेना. औषध देता दबे वात पुन्हा उठे पूर्ववत, ऐसा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोते हो. त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी, मेंदू बिघडला निर्धारी गेली जाणीव मावळून. वेड्यापरी करावे वाटेल ते बोलावे, कधी उपाशी निजावे कधी बसावे म जेवत. कोणी म्हणती लागले भूत, कोणी म्हणती रोग सत्य, काही वधू लागले तेथ हा करणेचा प्रकार असे. काकी जितके असती जमेदार त्यांचे असते पाकडे फार, दुबळा आपुला दावी जोर चेटुक करणी करुणिया. औषध उपाय बहुत केले जाणतेही आणविले, गंडे बहुत बांधिले करी जानका बाईच्या. पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत, म्हणून येता झाला उत अवघ्या त्या दांभिकांना. कोणी अंगात आणावे वेडाचे निदान करावे, काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला. तो बिचारा सारे करी कांताबरी न होय परी, विचार त्याने अखेरी एशारीती ठरविला. वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन, देव ऋषी आता गजानन, तो जे वाटेल ते करो. माझी बायको सून त्याची, ही भावना माझी साची, आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला. तू उद्यापासून प्रातकाळी करी स्नान, मठा माझी जाऊन गाली प्रदक्षिणा समाधीसी. ते तिने पतीचे वचन सर्वथैव केले मान्य, समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा. गेल्यानं त्या मात्र वाया, दया आली सद्गुरुराया, वातविकार जाऊन या निर्दोषती जाहली. खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची, परिनिष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य. समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले, त्यांचे चमत्कार काही थोडे जाळले. हे वैशाखवद्य षष्टीसी शेगावी केले वैकुंठासी, त्यांच्या मागून गादीसी बसले येऊन नारायण. बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणा स्वप्न पडले, नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगतो. हे माळी नारायणा, तू शेगावस करी गमना, रक्षण्या भाविक जनांना ऐसे मला वाटते. ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन, म्हणून आले नारायण शेगावा माझारी. काही दिवस यांनीही अधिकार चालविला ते ठाई, यांची समाधी झाली पाही चैत्र शुद्ध षष्टीला. पूर्वसुकृता वाचून संत सेवा न घडे जाण, संत सेवेचे महत्व पुण्य त्या पुण्या पारणसे. श्री गजानन लिलेचा पार कधी न लागायचा, अंबरीच्या चांदण्यांचा हिशोब कोणा न लागे कधी. मी अज्ञान पामर मती नाही तिळभर, मग हा लीला सागर मुखी केवी वर्णू हो. त्याने जे जे वदविले ते ते मी कथित केले, लेखणीने अक्षर लिहिले परितेनं तिचे सामर्थ्य. ती लेखणी ज्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी, निमित्त कारण होते खरी लेखणी ती लिहावया. तैसेच येथे झाले मी लेखणीचे काम केले, लिहिते लिहविते स्वामी भले श्री गजानन महाराज. त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन, येथे माझे मोठेपण.
काहीच नाही विबुध हो. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसाप्रत कळसाध्याय पुढे असे. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति विंशोध्याय समाप्त. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंतवेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांड दिशा नमो तुशी. देवा तू आपणास पतितपावन नाम खास, सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करिका. पाप्यावरी प्रेम अमित, तुझे देवा असते सत्य, पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणिले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी, धुने येते जलापासी स्वच्छ होते म्हणून. म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घननिळा, काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून. तूच पतित पावन तूच पुण्य पावन, या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत तम नासन्या रविशी. तम जो जो भेटण्या येई तो तो तेथे प्रकाश होई, अंधारत्व अवघे जाई त्याचे तमाचे नारायणा. पाप पुण्याची वासना तूच उपज विशी नारायणा, आपला रक्षण्या मोठेपणा पापी तुझ निर्मिशी. काही असो आता तरी चिंतारहित मजला करी, दासगणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे. तुझ्या वाचून मजप्रत नाही वशिला जगतात, अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसापूर्ण, तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकतसा. एक विधानिष्ठा ज्याची जडली गजानन पदिसाची, त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर, एक होता मजूर हाताखाली गवंड्याच्या. तो धोंडा दिसता मिस्तरीला, एकाएकी झोक गेला 30 फुटावरून पडला खाली घडी व दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जन म्हणती मेला मेला, उंचावरून खाली पडला आता कशाचा वाचे तो. परी घडले अघटित कोठे न लागले त्याप्रत, जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे चाहले. सोपान साह्य ज्यापरी जन उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याच प्रती त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकांना, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला, पडता पडता करास. पायभूमीसी लागता क्षणी तो न दिसला मज लागुनी, हे वृत्त ऐकूनी लोक अवघे आनंदले. अभिश्राप कोणाचा समर्थना घेती साचा, हा योग पडण्याचा दैवानेच आला तुझ. या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने, तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची, जयपुराहून आली साची, बाधा होती भूताची तया अबले कारणे. तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयाचा दृष्टांत झाला, तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे. तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ, ते या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देतील निसंशये. या दृष्टांते करून आपुल्या 2 मुलांसी घेऊन रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा. प्रतिपदेपासून भला उत्सवासी आरंभ झाला, अफाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी. कामसभा मंडपाचे चालले होते तेथसाचे, खांब मोठ मोठे दगडाचे उभे केले असती. 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले कामभक्तांनी बंद केले, खांब होते बसविलेले नुसते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला, प्रसादासाठी लोटला जनांचा तो समुदाय भला, तो नमसी वर्णवे. त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एका पायी, होती तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया, गर्दी ती चुकवावया परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला, तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठली कोण, लहान मुले दिसती 2 खांबाखाली येदवा. 10-20 जणांनी खांब काढिला अंगावरुनी, पाणी मुखात घालोनी लोबोकडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीन, शस्त्रविद्येत अतिप्रवीण, ही जातीने ख्रिश्चन, भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या रजपुतनीला रीतीप्रमाणे उपचार केला, लोबो म्हणेना लागला मारईला कुठेच. हे आश्चर्य खरोखर, खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना, प्राणबाईचा वाचला हा जो काही प्रकार झाला तो घडला इतुक्यास्तव. खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी, त्या भूतास भुक्ती खरी दिधली त्या गजानने.
बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत, नांदू लागले आनंदात ऐसा प्रभाव स्वामीचा. ऐसेच एका उत्सवाची नाईक नवऱ्याच्या मस्तकांसी, सोडित असता मंडपासी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता, परिस्वामीची अगाध सत्ता, कोठेही ना आघात होता, नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थांचा, एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येथे झाले साक्षात्कारी, येण दुपाराच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारली हाका, रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक, त्याची वाटले कौतुक, गोसाव्याची ऐकून हाक, दारा माझी पातला. निर्गुण पाहता गोसाव्यासी, तो ते असावे पुण्यराशी, स्वामी गजानन निश्चयसी, ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात, दिला बसण्या पाट, पूजा केलीत पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला, काही तुझे सांगण्याला, ते तू ऐके मनापासून. कर्जाची न चिंता करी, ते फिटून जाईल निर्धारी, अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे. तैसाचा हाही प्रकार, संपन्नतेचा येईल पूर, कृपाघन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे. उष्टे माझे जे ठाई, पडेल बापा ते ठाई, कशाचेही कधी पाही कमी नाही पडणार. आन ताट वाढून सुग्रास देई भोजन, मर्जी असल्या पांघरुण घाल एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकांसी दिल्या जाणं, ते पावते नारायणा, ये विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख, त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढून गोसावी जेवला प्रेमाने, 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा. तई गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापासी, ते आनंद देई मसी, म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवीची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना, योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येते सांप्रत. तुझी कांता आजारी वरचेवरी पडते जरी, तीही होईल बापापरी, ही दक्षिणा दिल्याने. बोलावं तुझ्या पुत्राप्रत, त्याच्या कंठी एकताईत, बांधितो म्हणजे चेटुकभूत, याची न बाधा होय त्यासी. काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी, पाण्याशीच पाणी वैरी येठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन, हे वाघाचे पांघरुण, त्याचा उपयोग करणे जाण, अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नितीला सोडू नये, राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पहावे शोधून, दांभिकाच्या नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास, होईल या वचनास अस्त्या माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी, दंबाचार कधी नवरी, साधू संत येता घरी, विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा, झाल्या कोप ईश्वराचा, होतसे बापा साचा, संत चरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजाचे उणे पाहू नये कदा मने, सोयऱ्या दायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यत्कारी, दया असावी अंतरी, जैसे काटे फणसापरी, काटे आत गोडगरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस, ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला, पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी इतर नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायाला, घेऊन गोसावी वेशाला हे आता समजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल्य खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असोनी परम पवित्र, अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका, वेळ उगा दौडू नका, पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण, देवगुरूंचे वंदन, केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता. माघ मासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी, देवीदासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमता. बंकटलाल दामोदर 2 होते चतुर नर, त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीय अध्यायात येणे परी आहे सत्य, गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराजे येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला, बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला, गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो. त्याची इच्छा पुरविली, प्रथा गांजाची पडली, तेथपासोनी भली शेगावचे मठात. जानराव देशमुखाचे गंडांतर टाईले साचे,
देऊन तीर्थ पायांचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर. तुकारामासी दिला मार ढोंग करीतो म्हणोनी. कथा चतुर्थाध्याया ठाई येणे रीती असे पाही. जानकी रामे दिला नाही विस्तव चिलमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य. सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून. होते दोन कानोले उतरंडीसी ठेवलिले. तेच समर्थ मागितले खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दावून मुक्त केला. शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळगावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालोनिया. गुराख्यांनी पूजा केली गावची मंडळी तेथे आली. महाराजांशी घेऊन गेली पिंपळगावा कारणे. हे कळले बंकटलाला तो पिंपळगावास गेला महाराजासी आणण्याला. परत शेगावा कारणे. समर्थांचे आणले परत काही दिवस राहून तेथ. पुन्हा गेले अकोलीत भास्करासी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडीला. एका क्षणात आणले जला त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडवली भ्रांती घेऊन आले तयाप्रती. शेगावास गुरुमूर्ती ही कथा पंचमात. षष्टाध्यायी येसी कथा बंकटलाले सद्गुरुनाथा. मक्याची कणसे खाण्याकरिता नेले आपुल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेथ लोक होऊन भयभीत. पळू लागले असती सत्य जीव आपुला घेऊनी. बाधा गांधील माशांची महाराजांना झाली साची. घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीसी भेटण्याला स्वामी गेले अकोटाला. जो नरसिंगजी होता भला शिष्य कोतशा अल्लीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले. नरसिंगजीसी हितगुज केले बंधू आपला म्हणून. चंद्रभागेच्या तिरी शिवरग्रामाभितरी कृपाव्रजभूषणावरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत. येथे षष्टमाची पूर्तता. गावीची पाटली मंडळी अवघी आडदांड होती भली. हमेश होई बोला चाली त्यांची समर्था बरोबर. हरी पाटला सवे भले महाराज कुस्ती खेळले. मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुताला. उसाचा चमत्कार दाऊन या साचार. अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळीच्या. भिक्या नामे दिला सुत खंडू कडताजी पाटला प्रत. आम्रभोजनाचे व्रत चालविण्यास कथिले पाटलाला. एषा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाही. निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळीची. कथा आहे अष्टमात दुफळी पाटील देशमुखात. अर्ज दिधला सरकारात महाराणी विरुद्ध पाटलाच्या. महाराणी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंटा आले ते समर्थांनी नासिले. निर्दोष सुटते झाले खंडू पाटील खटल्यातून. तेलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला. आपण कोण हा कळविला सहज लिलेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्यांशी महाराज राहिले चपरासी. मंदिराच्या सानिध्यासी चंद्रमौळी हराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान विरहित केला. नैनम छिद्दंती श्लोकाला रहस्यासह सांगून. जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर. न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला द्वाडघोडा शांत केला. खून नवस करणाराला दिली असे गांजाची. दासनवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी घेऊन आपल्या शिष्यांशी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन. संशयरहित केले म्हण तया रामदासाचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक. उपरती झाली पुरे देख तेथे बाळा भाऊला. गणेश आप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी. भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामीच्या. गणेश दादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिधला. छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाडगाय सुकलालाची अतिगरीब केली साची. दांभिक भक्ती घुड्याची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन भास्करासी डसला श्वान. आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले. जामसिंगाच्या विनंतीसी देऊन माड अडगावासी. येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला त्याचा देह ठेविला. द्वारकेश्वरा सन्निध भला सतीबाईचे शेजारी. आज्ञा केली कावळ्याला तुम्ही न यावे या स्थळा. वाचविले गणू जवऱ्याला सुरुंग उडता विहिरीत. शेट बचूलालाची कथा द्वादशाध्यायीसाची. मूर्ती निरीच्छपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींचे वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडोलीला. स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडोलीसी बळीरामाच्या शेतासी वटलेली या आंब्यासी.
पाने फळे आणविली. पितांबर राहिला कोंडोलीत, तेथेच झाला समाधीस्थ. नवमठ झाला स्थापित, शेगावी समर्थ इच्छेने. विचार करुणी मानसी, बसून रेतीच्या गाडीसी. महाराज नव्या मठासी, आले जुन्या मठातून. जामसिंगाने मुंड गावाला, नेले गजानन स्वामीला. पर्जन्याने घोटाळा, भंडाऱ्याचा केला असे. जामसिंगाने आपुली, इस्टेट समर्थ अर्पिली. पुंडलिकाची निमाली, गाठपले गची श्रीकृपे. कथाभाग 13व्याचा, महारोग गोसाव्याचा. हरणगंगा भारतीचा, केला असे गजानने. बंडू तात्यासी भाग्य आले, भूमीत धन सापडले. कर्जापासून मुक्त केले, समर्थाने निजकृपे. नर्मदेच्या स्नानास, सोमवती अमावास्यास. नौका फुटता छिद्रास, हात लाविला नर्मदेने. विडा माधवनाथाला, शिष्या हाती पाठविला. या कथा 14व्याला वर्णिल्या असती व साकलले. अध्याय तो 15वा, शिवजयंतीचा आहे बरवा. आले अकोले नामक गावा, टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला, कोल्हटकराचे हस्ते बला. मुंबईत लोकमान्याला, ग्रहण कराया कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास, करीते झाले उपदेश. नको जाऊ विलायतेस, येथेच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्याशी. पुंडलिक अंजन गावासी, जाता निवारिले त्यासी. येऊन या स्वप्नात, पादुकाचा प्रसाद झाला. जामसिंग हस्ते पाठविला, कवराच्या भाजी भाकरीला. ग्रहण केले आनंदे. जरा तुकारामाचा, कानामधून पडला साचा. या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस, विष्णुसाच्या घरास. जाया मलकापुरास, समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी. केवळ अहमपणाने, सप्तपुरुषासी त्रास द्याया. महताबशा साईला, पाठवून दिले पंजाबाला. हिंदू यवनांविषयी केला, कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी, भानामतीनं मानिसाची. भेट गंगा भागीरथीसी, झाली अकोटी विहिरीत. कथा बायजा माळणेची, 18व्या माझी साची. कवर डॉक्टरच्या फोडाची, कथा यात ग्रंथित असे. महाराजे गेले पंढरीला, घेऊन अवघ्या लोकांना. तेथे बापुना काळ्याला, दर्शन हरीचे करविले. कवठे बहादूरचा वार करी, मरीने झाला आजारी. त्यास घटके माझारी, समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला, श्वान उठून मेलेला. लावून त्याचा करित केला, कर्माभिमान श्रोते हो. कथा 19व्यासी. दिला काशीनाथ पंतासी, आशीर्वाद तो अतिहर्षी. तो येता दर्शना. गोपाळ मुकिंद बुटी भला, नागपुरासे घेऊन गेला. श्री गजानन स्वामीला, आपुल्या गेहा कारणे. त्याच्या मनी ऐसाहेत, महाराज ठेवावे नागपुरात. परिहरी पाटलांनी परत, आणले समर्थ शेगावी. धार कल्याणाचे रंगनाथ, साधू आले भेटण्याप्रत. समर्थांचे शेगावात, ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती, जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती. दृष्टादृष्ट होता नुसती, आनंद झाला उभयंता ते. तेव्हा बाळाबाळूला, जो का होता संशय आला. तो समर्थांनी निवटिला, करुणिया उपदेश. केले खळ्याचे संरक्षण, गाढवाचे पासून. समर्था मारिता आले मरण, नारायणासी बाळापुरी. गजाननाचे कृपे भले, जाखड्याचे लग्न झाले. कपिलधारेसी दिदले, दर्शन निमोण कराला. तुकारामे आपुला, पुत्र समर्था वाहिला. नारायण नामे भला, सेवा करावया कारणे. पंढरीते जाऊन, विठ्ठलाते विचारून. महाराज आले परतून, शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी, ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी. आधुनिक कालाचा हा ऋषी, समाधीस्थ झाला. 20व्या माझी इतर. श्रींची समाधी झाल्यावर, जे का घडले चमत्कार, त्याचे वर्णन केले कसे. जे जे भाविक भक्त कोणी, त्यांना त्यांना अजूनी. दर्शन देती कैवल्यदानी, त्यांच्या इच्छा पुरवून. आता हा 21वा. अवघ्या कथेचा कळस भरवा, अवघ्यांचा लेखावा. तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार, येते होती तू वरच्यावर. म्हणून मनने आहे सार, अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले, समाधीचे काम झाले. मनापासून भक्त झटले, वर्गणी गोळा कराया. ऐसे भव्य सुंदर, कामकोठेन भूमीवर. धर्मशाळा चौफेर, चहूबाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला, बहुतांनी हात लाविला. त्यांची नावे तुम्हाला, सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून, त्यांची नावे करीतो कथन. कुकाजीचा नंदन, हरिपाटील नाम ज्याचे. सांगवी गावचा बनाजी, उमरीचा तो गणाजी. बटवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम. भागू नंदू गुजाबाई, अकोल्याची बनाबाई. सुखदेव पाटलाची ती आई, यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी. पळसखेडचा सुखदेवजी, मार्तंड गणपती शेगावचा. बालचंद्राचा रतनलाल, पंचगव्हाणचा दत्तूलाल.
त्याच गावीचा बिसनलाल अंबरसिंग टाळकीचा, किसन बेलमंडळेकर, विठोबा पाटील चावरेकर, हसनापूरचा राहणार गंगाराम नामजाचे, या दानशुरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी भक्तिस्तव समर्थांच्या. कोठ्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजिरे समाधीच्या चौफेर. लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामे जिरून गेल्या, परिपुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली, योजना ती ऐशी झाली ती ऐका विबुध हो. बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर, कोणासी न करिता जोर रुपया मागे एक आणा. तैशीच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी जी येईल विकायासी, पट्टी बसविली त्यावर. गाडी मागे अर्धा आणा हर्ष वाटे देताना, काकी समर्थाच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार, परी त्यातून मोठे चार सर्व श्रुत झाले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करवी जाण, केले आदरे करून किसनलाल शेठजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे, अधिक शून्य ना खपायाचे जगदंबे कादिकेस. काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत, काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूंनी. वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्याहून. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी, प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून म्हणती हे काय झाले विघ्न, शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी भिवू नकोस मानसी, माझा तारिता पुण्यरासी समाधीसी बसलासे. तो अवघे करील बरे नका होऊ बावरे, पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे शशास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न, भक्तांचे करण्या संरक्षण मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले, एका बाईचे निमाले भूतशत चंडितया. बनाजी तिडके सांगवीकर यांनी केला स्वाहाकार, कसुऱ्याची राहणार गुजाबाई नामजीचे. चापड गावीचा वामन श्यामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐसी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्थांसमोरी, खरेखरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत, तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली, अवदसेने घातली माळकंठी वराडाच्या. विपुल पिकने टाकिले काश्यपीने पहावले, नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडाची एसी दैना समर्थांसी पहावेना, म्हणून घेतले आपणा कोंडोनी त्यांनी जलात. 30 फुटापासून पाया आणीला भरून, तेथेच काही जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थांते, म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुखसंपन्न पहिल्या परी वराड व्हावा निर्धारी, ऐसे चित्तांत असल्या जरी या वराडी जनांच्या. तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवूनी सुखालागी अनुभवावे. ऐसे न जरी करतील तरी आहीपेक्षा येईल, वराडासी बिकट काळ याचा विचार करा हो. गजाननपदी निष्ठा ठेवा, सुख अनुभव सर्वदा घ्यावा, कुतर्कासी मुळी न द्यावा ठाव आपुल्या मानसी. या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य, ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला. दाणे टाकिल्या खडकावरी त्यांची न रोपे होती खरी, याचा विचार अंतरी सर्व काळ करा हो. कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येतसाचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होतसे. धर्मश्रद्धा ही वागीण गेल्या मनरूपी दरीतून, दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील तेठाया. भक्ती शुचिभृत अंगना अभक्ती वारांगण, तिच्या नादी लागल्या जाणा विटंबनाचं सर्वत्र. सन्नितीला सोडू नका धर्मवासना टाकू नका, शत्रुन माना एकमेका तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येथील चांगले दिवस, या वराडास प्रांतात हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन, एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पाहो. वाहे अध्याय साचार, माना 21 दुर्वांकुर, पारायण रूपे निरंतर व्हाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा, प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर
एकिक हे दुर्वांकुर, अर्थशब्दाचा साचार, मोदक समजा विबुध हो. तो अर्पुण गजानना, पारायणरूपी पारणा, साधून घ्यावा कराना, वेळ आता थोडकाही. हा ग्रंथ ना कादंबरी, ती गजाननाची लीला खरी. येथे जो अविश्वास धरी, तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित्र, जो नियमे वाचिल सत्य, त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी, कथा या तो या निश्चिती. महाराष्ट्र ओव्या तयावरती, लहरी समजा विबुध हो. वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित्र, शाखा अध्याय तयाप्रत. पद्मरचना हीच सत्य, पालविया वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव, त्यासी पावेल स्वामी राव. संकटी त्याच्या घेईल धाव, रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईल जाणी. दृढतर विश्वास असल्यामणी, हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दारिद्र्यासी मिळेल धन, रोगियासी आरोग्य जाण. साध्वी स्त्रीचे वांझपण, फिटेल त्याच्या वाचने. निपुत्रिकासी होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र. चिंता न राहील अनुमात्र, या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला, हा ग्रंथ जो वाची भला. अनुपम येईल भाग्य त्याला, श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी, जो याचे पारायण करी. बसून एका आसनावरी, राहुणिया शुचिभृत. त्याच्या अवघ्या मन कामना, खचित होतील पूर्ण जाण. कसल्याही असोत यातना, त्याच्या निरसतील. जेथे हा राहील ग्रंथ, तेथे न कदा येई भूत. लागन साधे यत्किंचित, तेथे ब्रह्म संबंधाचा. हे से याचे महत्व, ये भाविकाला प्रचित. कुटील दुष्ट दुर्जनांप्रत, याचा अनुभव येणे असे. मानसाची योजना, राजहंसासाठी जाणा. तेसे हे संत सज्जना, मानस स्वामी चरित्र. पूर्वकाली ज्ञानेश्वर, मीरा मेहता कबीर. नामा सावंता चोखा महार, गोरात बोधला दामाजी. उंबरखेडी एनाथ, सखाराम अंमळ मेरात. वा देव मामलेदार यशवंत, वा हुमणाबादी माणिक प्रभू. तेवीस हा वराडात, गजानन स्वामी सद्गुरुनाथ. फरक नाही यत्किंचित, त्यांच्या यांच्या मधी हो. आता हीचे विनंती, तुम्हा अवघ्या भाविकांप्रती. अत्यंत असू द्यावी प्रीती, श्री गजाननांचे चरणी. म्हणजे तुमची येर झार, जन्म मृत्यूची मासाचार. होऊन या वालपार, दुस्तर भवा मधुनी. आता स्वामी दयागणा, तुला येवो माझी करुणा. दासगणूच्या यातना, सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट, मार्ग दावी मला नीट. दुर्वासनेचा येतो वीट, चित्ता माझी दयाळा. आमरण वारी घडो, संत चरणी प्रेमा जडो. अक्षयीचा वास घडो, श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा, मशी नको अनुससाचा. समर्था दासगणूचा, अभिमान व्हावा मानसी. मी सकल संतांचा चरण गज, माझी राखा तुम्ही लाज. हेची मागणे आहे आज, पदर पसरून तुम्हा ते. जेसी केलीस प्रेरणा, तैसेच मी वदलो जाणा. हे स्वामी गजानना, तुझे चरित्र लिहिता की. शेगावचे मठात, काही होते कागदपत्र. ते रतन साते मजप्रत, आणूनिया दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेच्या नाही उपयोग केला. म्हणून अधिक न्यूनाला, मी नाही कारण. झाले असल्या अधिक ऊन, त्याची क्षमा गजानन. करो सर्वदा मज लागून, हीच आहे विनंती. शके 1861, प्रमाथी नाम संवत्सरात. चैत्र मासी शुद्धात, वर्षप्रती पदेला. हा ग्रंथ कळसा केला, शेगाव ग्रामी भला. तो गजाननांनी पूर्ण केला, प्रथम प्रहरी बुधवारी. स्वस्ती श्री दासगणू विरचित, हा गजानन विजय नामे ग्रंथ. नौका हो भाविकांप्रत, भवसिंधू तरावया. शुभम भवतु, श्री हरिहरार्पणमस्तु. इति 21ोऽध्याय समाप्त. पुंडलिकवरदा हरी विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. मित्रांनो, हा होता श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.